शेवटपर्यंत सर्वांनी बसावा असा माझा आग्रह नाही. ज्याला जेव्हा जावंसं वाटेल तेव्हा त्याने जावं. मला काही त्याचा आक्षेपही घेणार नाही आणि त्याचा मला त्रासही होणार नाही. आणि याचं एक कारण असं आहे की कित्येक भाषणांमध्ये भाषणाच्या सुरुवातीला जे कृष्णमूर्ती असं म्हणत असत, कारण त्यांना नेहमी तेच चेहरे दिसायचे. मी सुद्धा त्यात असायचो आणि मी अगदी लवकर जाऊन पहिल्याच समोरच्याच रांगा म्हणूया तिथे बसत असे. तर स्वतः कृष्णमूर्तीच थोडेसे रागावून आणि थोडंसं खेदानी भाषणाची सुरुवात करायचे की मला पुन्हा तेच चेहरे ते दिसतात माझ्या भाषणाला आलेले. आणि मी एकदम उद्विग्न तरी म्हणायचे, पण तुम्ही शास्त्रवादी कशाला येता? मी काही वेगळं बोलतोय असं नाही आणि तुम्ही काही वेगळं ऐकायला असं नाही. आणि जास्त तुम्ही इतक्या वेळेला परत माझं भाषण ऐकायला येता किंवा माझं निवेदन ऐकायला येता, त्यावरून आपल्याला जे साध्य करायचं ते बहुतेक साध्य होत नाही अशी माझी कल्पना आणि भीती आहे असं ते म्हणायचे. आणि मग म्हणायचे, परंतु असो आपण आलेले आहात तर आता मी निवेदनाला सुरुवात करतो. परंतु असं वारंवार यायला लागणं हा त्यांच्या दृष्टिकोनाचा जरी ते तसं म्हणत नसले तरी एक प्रकारे त्यांच्या तत्वज्ञानाचा त्यांना पराभव वाटत होता. खरं त्यांचं तत्वज्ञान असा सुद्धा शब्द त्यांना आवडला नसता. कृष्णमूर्ती अनाकलनीय का किंवा कृष्णमूर्तीचं तत्वज्ञान अनाकलनीय का हा विषय देशपांड्यांच्या माझ्या फोनवरचे चर्चेतनं ठरला. ते असं म्हणतो तेव्हा खूप लोकांना कृष्णमूर्ती खूप अनाकलनीय वाटतात आणि त्याच्यामुळे आपण आपल्या भाषणासंबंधात काय करावं. तर मी त्यांना म्हटलं मग आपण तोच विषय ठेवूया, कृष्णमूर्ती अनाकलनीय का? कारण ते आकलनीय आहे असं म्हणण्याचं धाडस मी सुद्धा करणार नाही. म्हणजे सर्वांनी ते मला आकलन झालेले आहेत असं म्हणण्याचं धाडस मी करणार नाही. पण ते आकलनीय नाही कसं म्हणणं नाही, आपल्याला ते होत नसतील किंवा होत नसावे. आणि म्हणून कृष्णमूर्ती अनाकलनीय नसून आपली आकलन शक्ती कमी पडते हे जर आपण लक्षात घेतलं तर मग कृष्णमूर्ती अनाकलनीय वाटणार नाही आणि आपण स्वतःच काही इतके अनाकलनीय आहोत असा प्रश्न खरं म्हणजे आपल्याला पडायला हवा. त्यांच्या युरोप, अमेरिका किंवा इतर देशाची त्यांची भाषणं झाली. तिथल्या भाषणांच्या मध्ये इथल्या भाषणांना असलेल्या श्रोत्यामध्ये फरक काय की तिथे बहुसंख्य म्हणजे जवळजवळ 60 ते 70% हे तरुण असतात. म्हणजे साधारणपणे 40 ते 45च्या आतले, 20 ते 40 ते 45 हा त्यांचा वयोगट हा रॉकवूड पार्क, लंडन किंवा अमेरिकेत, सॅन फ्रान्सिस्कोला किंवा जिथे असेल तिथे आजकाल तिथे जाणारे सांगतात. त्यांच्या युरोप अमेरिकेतल्या भाषणांना जाण्याचा प्रसंग मला आला नाही, माझं आयुष्य होतं. पण त्यांच्या मुंबईमध्ये जवळजवळ सगळ्या भाषणांना मी 1967 पासून ते जाईपर्यंत शेवटच्या वर्षापर्यंत जात होतो. काही वर्ष वगैरे जेव्हा मी भारतात नव्हतो किंवा मुंबईत नव्हतो तेव्हा. परंतु ती भाषण 4 वाजता मागे मी सांगितल्याप्रमाणे दिल्ली स्कूल 8च्या फटाक्याला व्हायची. 6:15 म्हणजे अगदी फिरायला राहून 6:15 सुरू व्हायची आणि साधारणपणे 7:30 कधी 7:45ला ती संपत. 7:15 त्यांच्या भाषणांना मगाशी म्हटल्याप्रमाणे माझ्यासारखे काही लोक 5:15 जाऊन बसलेले असायचे आणि साधारणपणे 6:15 ते मैदान पूर्णपणे भरलेले असेल तर पाठीमागे माणसं उभी असायची. हा त्यांच्या भाषणांचा माहोल होता. आणि एवढी माणसं असून सुद्धा ते आले नुसते व्यासपीठाच्या दिशेने की इतकी नीरव शांतता प्रस्थापित व्हायची की जणू काही खूप कोणी माणसं नाहीत. जर डोळे मिटले तर आपल्या आजूबाजूला एवढी माणसं आहेत असं वाटणार नाही. इतकी शांतता त्यांच्या भाषणांच्या अगोदरच तिथे त्या वातावरणात निर्माण होत होते. आता हा जो विषय आम्ही ठरवला कृष्णमूर्ती अनाकलनीय का, कारण खूप लोक मलाही प्रत्यक्षात भेटलेले आहेत. मी त्यावेळेला हस्तात जायचो त्यावेळेला सुद्धा. आत्ता माझ्या कम्युनिस्ट चळवळीतल्या सहभागाचा उल्लेख ओळख करून देतात झाला त्यावेळेला तर मी थेट कम्युनिस्ट चळवळीत होतो. म्हणजे पक्षाचा सदस्य वगैरे अजिबात नव्हतो, अजूनही नाही, केव्हाही नव्हतो. परंतु
त्या तत्वज्ञानाबद्दल जे मला आकर्षण होतं त्यामुळे त्या पक्षाच्या किंवा त्या विचाराच्या लोकांचे माझे खूप चांगले संबंध होते. आणि कदाचित आपल्यापैकी काहींना आश्चर्य वाटेल, त्या विचाराचे काही लोक तिथे यायचे. त्याच्यातले एक नामवंत नाव घेण्यासारखं म्हणजे निर्मला देशपांडेंचे वडील म्हणजे पु य देशपांडे, ते जुने कॉम्रेड होते. आणि निर्मला देशपांडे ह्या कट्टर गांधीवादी विनोबावादी होत्या आणि त्या वर्ध्याच्याच आश्रमात राहायच्या. निर्मला देशपांडेंच्या वडिलांचे जे साथी होते ते पण कॉम्रेड होते आणि ते सर्वजण त्या भारतांना असायचे. पु य देशपांडेंचं पुस्तक अनामिकाची चिंतनिका त्या पुस्तकावरती कृष्णमूर्तींच्या विचार खूप प्रभाव आहे आणि माणसाला पण खूप प्रभाव आहे. अच्युतराव पटवर्धन ज्यांना सगळे लोक समाजवादी म्हणून ओळखतात, अच्युतराव पटवर्धन तर कृष्णमूर्तींच्या बरोबरच होते. म्हणजे ते एकाच वेळेला मार्क्सवादी, गांधीवादी आणि कृष्णमूर्तीवादी असे होते असं म्हणायला लागत नाही. ते अच्युतराव पटवर्धन त्यांच्याबरोबर नेहमी असायचे. कुकुल जयकर ह्या नेहरूवादी आणि इंदिरा गांधीवादी होत्या आणि त्याही कृष्णमूर्तींबरोबर खूप वेळ असायच्या. स्वतः इंदिरा गांधी आणि जयकृष्णमूर्ती यांच्या खूप एकत्र भेटी होत आणि असं म्हटलं जातं, असं लिहिलंही गेलंय की शेवटच्या काही टप्प्यामध्ये आणीबाणीच्या ज्यांचा सल्ला इंदिरा गांधींनी प्रत्यक्षात मानला आणि आणीबाणी उठवली त्याच्यामध्ये जय कृष्णमूर्ती आणि विनोबा भावे आहेत. यातल्या आपण आख्यायिका किंवा बाकी गोष्टी जर सोडून दिल्या तर कृष्णमूर्तींच्या सहवासामध्ये जे वेगवेगळे लोक आले म्हणजे अच्युतराव पटवर्धनांपासून इंदिरा गांधींपर्यंत की जे दोघे त्यांच्या विरुद्ध होते वैचारिक राष्ट्रीय दृष्ट्या, ते दोघेही जण जे कृष्णमूर्तींकडे जात असतात. ही सगळी माहिती आत्ताच्या विषयाला अनुषंगाने का आहे की अनाकलनीय आहे कृष्णमूर्तींचं तत्वज्ञान असं मानणारे आणि दुसऱ्या तत्वज्ञानाला किंवा दुसऱ्या सिद्धांतांना मानणारे लोक सुद्धा कृष्णमूर्तींकडे येत होते. याचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे ज्या तत्वज्ञानाचे मानक होते मग ते अच्युतराव पटवर्धन, कुकुल जयकर, इंदिरा गांधी किंवा पु य देशपांडे किंवा निर्मला देशपांडे असतील, त्यांना त्यांनी स्वीकारलेल्या तत्वज्ञानात कुठेतरी उणीवा होतात त्याकडे किंवा आपल्या तत्वज्ञानात उणीवा बरोबर आहे का काही नवीन जे सांगितलं जात आहे त्याच्यात काहीतरी जास्त चांगलं आहे हे शोध घेण्याची प्रयत्न करावे. म्हणजे एक तर स्वयंपणे त्यांना जाणवलं असेल की आपल्या उणीवा आहेत किंवा आपण दुसरं ऐकल्यानंतर आपल्या विचारात बरोबर काही उणीवा आहेत ते समजून घेण्यासाठी अशा दोन कारणांसाठी ही सगळी माणसं कृष्णमूर्तींच्याकडे येत असत. तसंच दुसरा एक वर्ग जो येत असेल ज्या विचाराची माणसं त्यांना अनाकलनीय काही प्रमाणात मारायची पण पूर्ण प्रमाणात नाही, ती सगळी माणसं होती कृष्णमूर्तींच्या पहिल्या काळातल्या थिओसॉफिकल फाउंडेशनचे किंवा थिओसॉफिकल विचाराचे अवघे. दक्षिणेमध्ये मद्रासला चेन्नईला म्हणजे अड्यारला थिओसॉफी फाउंडेशनच्या मस्त अगदी जवळ कृष्णमूर्ती फाउंडेशनचं ऑफिस आहे. थिओसॉफी फाउंडेशनमध्ये असं म्हणतात की काहीतरी 500 वर्ष 700 वर्ष असा जुना असलेला एक मोठा असा एक वड आहे आणि त्या वडाच्या खाली बसून बरेच थिओसॉफिस्ट चिंतन करतात. तिथे जुने सगळे थिओसॉफिस्ट असंच अॅनिव्हर्सरी डेलिव्हेटर वगैरे आणि कृष्णमूर्तींचा तिकडे दिवसा होता. तर त्या कृष्णमूर्तींच्या सभांना असे जुने थिओसॉफिस्ट सुद्धा येतात आणि आपल्याला कदाचित माहितीच असेल परंतु व्ही के कृष्णमेनन यांच्यावरती कम्युनिस्ट आणि नेहरूवादी असं त्यांचं वर्णन केलं जातं. हे थिओसॉफिस्ट होते आणि पंडित नेहरूंना पण 1912 ते 15च्या काळामध्ये थिओसॉफीबद्दल आकर्षण होतं. त्यामुळे जे जे लोक थिओसॉफीकडे आकर्षित झाले होते किंवा गांधीजींकडे आकर्षित झाले होते किंवा विनोबांकडे आकर्षित झाले होते किंवा मार्क्सकडे आकर्षित झाले होते ते सगळे लोक कृष्णमूर्तींकडे सुद्धा आकर्षित झालेले होते. सगळे म्हणजे त्यातले असे काही मान्यवर आणि त्याच्यामुळे कृष्णमूर्तींच्या भाषणांना किंवा त्यांच्या संवादाला जी माणसं जमत युरोप अमेरिकेत त्याच्यामध्ये हे असत. पण युरोप अमेरिकेतला एक थोडा फरक असा की युरोप अमेरिकेत मगाशी म्हटल्याप्रमाणे मुख्यतः 20 ते 40-45 या वर्गाचे माणसं 60 ते 70% असायची आणि त्याच्यामध्ये सुद्धा अगदी पूर्वीपासून त्या लोकांमध्ये इंजिनियर, सायंटिस्ट, डॉक्टर, सर्जन हे जास्त असायचे आणि त्या सायंटिस्टमध्ये
जसे बायोलॉजिस्ट असायचे तसे फिजिसिस्ट सुद्धा असायचे. न्यूरोसर्जन मुख्यतः त्यांच्या भारताला आलेला होता. डेव्हिड बॉम्बनी जे पुस्तक लिहिले कृष्णमूर्तींवरती, तो प्रसिद्ध जगप्रसिद्ध फिजिसिस्ट होता आणि त्यावर अनेक फिजिसिस्टांबरोबर स्वतंत्रपणे कृष्णमूर्तींनी चर्चा केली. आता खरं म्हणजे आता आपण 2014 मध्ये आहोत. 1950च्या सुमाराला म्हणजे दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जे मोठ्या प्रमाणावरती वैज्ञानिक कृष्णमूर्तींच्या भाषाला यायला लागले त्याचं कारण अर्थातच मुख्यतः दुसरं महायुद्ध आणि नुकतंच त्यावेळेला सुरू झालेलं शीतयुद्ध. आणि त्यावेळेला कृष्णमूर्तींनी जे विचार तिथले मांडले युरोप अमेरिकेमध्ये ते आपल्यापेक्षा त्यांना जास्त जवळचे होते, त्यांना अतिशय भावना होते. कारण कृष्णमूर्तींनी एक सरळ मुद्दा असा सांगितला की गेल्या 50 वर्षात म्हणजे 1950 या 50 वर्षामध्ये 2 महायुद्ध झाली. आता आपण 2014 मध्ये आहोत आणि 1914 मध्ये सुरू झालेल्या पहिल्या महायुद्धाला 100 वर्ष आजच म्हणजे काळ पूर्ण झाले सुरू. तर ज्यावेळेला 1950 मध्ये किंवा 51 मध्ये कृष्णमूर्ती बोलत होते युरोप अमेरिकन लोकांच्या समोर, त्यावेळेला युद्धात बाहेर आलेले नव्हते ते देश युरोपाचे मुख्यतः. खूप ठिकाणी जशी शहरं बॉम्ब झाली होती तशाच बॉम्ब झाल्या अवस्थेत होती. मोठ्या प्रमाणावरती असहायता लोकांमध्ये होती. खूप तरुण पुरुष मागे गेले होते. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली होती. शहरं बेचिराट झाली होती. आणि ज्याला पुनर्रचना म्हणतात रिकन्स्ट्रक्शन ऑफ युरोप हे अजून खऱ्या अर्थाने पूर्ण झालेलं नव्हतं. त्या अस्वस्थतेच्या काळामध्ये जे तरुण किंवा मिडल एज मध्यमवयीन माणसं त्यांच्या वार्ताहरांची त्या वार्ताहरामध्ये ते एक प्रश्न विचारायचे की 1900 ते 1950 या 50 वर्षामध्ये जी 2 प्रचंड महायुद्ध झाली त्याच्यामध्ये जवळजवळ एकूण 6 ते 8 कोटी माणसं ठार मारली गेली. सोव्हिएत युनियन जवळजवळ 65% बेचिराग झाला. जर्मनी जवळजवळ 80% बेचिराग झाला. आणि इतके लोक उद्ध्वस्त झाले, देशोधडी लागले. आणि हे सगळं काय याचं उत्तर तुमच्याकडे आहे का? तर तुम्हीच सगळे युद्ध होता. तिथे जमलेली माणसं होती, त्यांचा सरकार भाऊ किंवा तिथे वडील किंवा त्यांची मुलं ही युद्धात होती. आणि जे युद्धात प्रत्यक्ष नव्हते त्यांची घरं उद्ध्वस्त झालेली होती बहुसंख्याने. आणि त्यामुळे हा प्रश्न ज्यावेळेला ते युरोप अमेरिकेच्या लोकांना विचारत की तुम्ही 2 युद्ध पाहिली, आता तुम्हाला 2 युद्ध पाहिली म्हणजे खरोखर त्याचा तुम्ही जर अभ्यास केला तर लक्षात येईल की जो तरुण मुलगा 1914च्या युद्धामध्ये सामील झाला वयाच्या 21व्या किंवा 25व्या वर्षी, तर त्यांच्याकडे ड्राफ्टिंग 18व्या वर्षी होतं, म्हणजे तो 21व्या वर्षी समजा युद्धामध्ये सामील झाला तर ज्यावेळेला युद्ध संपलं 1918-19 मध्ये त्यावेळेला तो 30ला तरुण होता. दुसरं महायुद्ध 1939 साली सुरू झालं, म्हणजे त्याच्यानंतर 21 वर्षांनी, म्हणजे त्यावेळेला तो मध्यमवयीत होता, म्हणजे 45च्या आसपास होता. म्हणजे काही काही तर पहिल्या महायुद्धात भाग घेतलाय आणि काही काही म्हणजे पहिल्या महायुद्धात वाचले ते दुसऱ्या महायुद्धात नेले किंवा पहिल्या युद्धात वाचले ते दुसऱ्या महायुद्धात जखमी झाले. अशा पिढ्याच्या पिढ्या त्यांच्याकडे आहेत की ज्यांचा थेट संबंध त्या दोन्ही युद्धांशी काही काही तर एकाच व्यक्तीने दोन्ही युद्धात भाग घेतलेला आहे. कारण ज्यावेळेला कृष्णमूर्ती असा प्रश्न विचारायचे की 2 महायुद्ध काय होती, अजूनही नवीन लेखन जे आता या सेंटेनरीच्या युद्धाच्या शताब्दीच्या निमित्तात येते प्रसिद्ध होत आहे त्याच्यामध्ये नेमकं हेच विचारलं जाते की 1914चं पहिलं महायुद्ध अगोदर म्हणजे कारणच काय होतं. सारायेवमध्ये तो 8 जून मारला गेला हे निमित्त झालं, पण ते काही एवढं मोठं निमित्त होतं की ज्याच्यावर समजलं जग युद्धामध्ये ओढलं जावं. आपला खरा संबंध आहे त्या युद्धाचे असा की आपण इंग्रजांच्या राजवटीत असल्यामुळे इंग्रजांनी आपल्या सैनिकांना म्हणजे इंग्रजांच्या भारतीय सैनिकांना त्या युद्धावरती पाठवलं. आणि कदाचित आपल्याला माहिती असेल त्या युद्धाच्या वेळेला जे आफ्रिकेमध्ये किंवा इतर देशामध्ये आपले सोल्जर्स गेले ते काही काही नंतर तिकडेच स्थायिक झाले आणि त्यांचे कुटुंब आता अजूनही तिकडेच आहे. जे पहिल्या महायुद्धाच्या वेळेला गेले, पहिल्या महायुद्धाचा अनुभव असा अप्रत्यक्षपणे थेट भारताला आलेला असला तरी भारतामध्ये अजूनही कोणीही पहिल्या महायुद्धाचा किंवा त्याच्यानंतर दुसऱ्या महायुद्धाचा एकूण भारतीय राजकारण, भारतीय अर्थकारण, भारतीय समाजकारण, संस्कृतीकारण
याच्यावरती काय परिणाम झाला, याच्यावरती एकही त्या अर्थाने व्यापक संशोधन केलेला सर्वांगाने असा एकही आधार ग्रंथ आहे असं मला म्हणता येणार नाही. कदाचित मला काही असल्यास माहिती नाही, परंतु त्यांनी सर्वांगीण अभ्यास केलेला आहे. कोणत्या कारणाने भारत त्यात सामील झाला, का विरोध केला गेला. सुभाषचंद्र बोसांनी 1941 नंतर काय धोरण घेतली आपल्याला माहिती. त्यांनी हिटलरला भेटायचा प्रयत्न केला, जपानची बाजू घेतली. प्रत्यक्षात 1945 मध्ये तेच विमानात मेलेशिवाय अजून काही बंगाली माणसात त्याप्रमाणे ते त्याचा तेही मेले नाही. तो वादाचा मुद्दा आपण करून देऊ. कृष्णमूर्ती त्यावेळेस हा प्रश्न विचारायचे की 2 महायुद्ध तुम्ही स्वतः त्यात सामील झाला, तुम्ही का सामील झाला, तुम्हाला काय पटलं म्हणून तुम्ही सामील झाला. तुम्हाला कोणता ब्रिटिश राष्ट्रवाद हा इतका प्रगल्भ आणि इतका चैतन्यशील वाटला की तुम्ही तुमचं कुटुंब त्या युद्धामध्ये झोकून देत ठेवलं, ते तुमच्या तरुण मुलांनी झोकून देत ठेवलं. त्या जर्मन मुलांनी त्यांना नाझीवाद इतका कसा काय हिटलरचा प्रेरणा नाही वाटला की त्यांनी सगळं आयुष्य त्याच्याकडे झोकून दिलं. किंवा रशियामध्ये जवळजवळ त्या युद्धामध्ये एकूण 2.5 ते 3 कोटी लोक रशियाचे त्या युद्धात मिळले. म्हणजे आत्ताच्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 1/3 लोक त्या युद्धात, 1/4 लोक त्या युद्धात मिळलेले रशियाचे फक्त एका देशाचे. तुम्हाला एवढं असं काय होतं की ज्याच्यासाठी तुमचे सगळं कुटुंब शहर तुम्ही झोकून द्यायला तयार. असा ते साधा प्रश्न फ्रान्सच्या मुलांना, इंग्लंडच्या मुलांना, जर्मनीच्या मुलांना विचारायचे. जरी त्यांची भाषा प्रामुख्याने इंग्लिश स्पीकिंग कंट्रीज होत असली तरी ती कसे लोक येत असतात त्यांच्या वाचताना. किंवा फ्रान्समध्ये कृष्णमूर्तींबद्दल स्वित्झर्लंडमध्ये खूपच आकर्षण होतं. आणि मग त्यांनी साधं असं सांगायला सुरुवात केली की एवढं तरी तुम्ही जरा मान्य करा की गेले काही हजारो वर्ष जे प्रश्न मानव जातीला माणसाला भेडसावत आहेत तेच प्रश्न अजूनही भेडसावत आहेत. रोमनांच्या काळामध्ये जी काही युद्ध झाली असतील त्यावेळेला फक्त शस्त्रास्त्र वेगळे असतील, पण त्यावेळेची कारणाने आताची कारणात मूलभूत फरक काही नाही. त्यावेळेच्या भौगोलिक सीमा वेगळ्या असतील, त्यावेळेला देशांची नावं वेगळी असतील, त्यावेळेचे राजे वेगळे असतील, सरकार वेगळे असतील, परंतु माणसं मारायला, एकमेकांना उद्ध्वस्त करायला, क्रौर्य करायला तयार आहे हे तेव्हापासून आतापर्यंत आहे. आणि अजून का सुधारले नाही, आपण प्रगती झाली म्हणतो म्हणजे काय. कारण त्यावेळेला अमेरिकेमध्ये एक वाद सुरू झाला होता नुकताच, आणि तो वाद सुरू झाला होता सोव्हिएत युनियनच्या प्रश्नाच्या निमित्ताने. सोव्हिएत युनियनमध्ये जे अत्याचार झाले स्टॅलिनच्या काळामध्ये त्याचा संदर्भ घेऊन अनेक लोक जे पूर्वीचे कम्युनिस्ट होते त्यांनी कम्युनिझम सोडून वेगळी विचारसरणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये जे लोक होते, डॅनियल बेल होते, आर्थर कोस्टर होते, त्यांनी द गॉड दॅट फेल्ड नावाचं जे पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये आपली कशी कम्युनिझमवरती श्रद्धा होती आणि आता आपण कसे नावमेद झालो, निराश झालेलो, त्या तत्वज्ञानाने प्रश्न सुटत नाही म्हणून. त्याच्यापैकी काही वेळा हे कम्युनिझमच्या मार्गाने प्रश्न सुटत नाही म्हणून ते भांडवलशाहीच्या बाजूने, आणि नंतर त्यांच्या लक्षात यायला लागलं की भांडवलशाहीचा पण प्रश्न सुटत नाहीये, म्हणजे ज्याला मार्केट इकॉनॉमी म्हणतात त्यांनी प्रश्न सुटत नाही. अशी ज्या वेळेला अस्वस्थता प्रामुख्याने 1950 म्हणजे युद्ध संपल्यानंतर 5 वर्षांनी ते 1907 ज्या वेळेला शीतयुद्ध वाढायला लागलं, पसरायला लागलं, त्यावेळेला जी अस्वस्थता होती त्या अस्वस्थतेच्या वेळेला कृष्णमूर्तींनी भारतामध्ये हा प्रश्न विचारला की निदान एवढं तरी आता तुम्ही मान्य करा की कोणत्याही सिद्धांताने, कोणत्याही तत्वज्ञानाने, कोणत्याही नैतिकतेच्या आवाहनाने, कोणत्याही धर्माच्या नैतिक आवाहनाने, कोणत्याही धर्माच्या मानसिकतेच्या आवाहनाने सुद्धा कोणताही माणसाचा प्रश्न गेल्या हजारो वर्षात सुटलेला नाहीये. एवढं तरी मान्य करा हा तुमचा अनुभव झाला. हे काही मी नवीन तत्वज्ञान सांगतो. सगळ्या प्रश्नांची आपल्याकडे उत्तरं आहेत असं म्हणणारा कम्युनिझम प्रश्न सोडू शकला नाही म्हणून तिथे काही माजी कम्युनिस्ट भारताला आलेले आहेत. भांडवलशाहीच्या मार्गाने प्रश्न सुटत नाही असा अनुभव येणारे इंग्लंडमध्ये तरुण इथे आलेले आहेत. जर्मनीमध्ये हिटलर पद्धतीच्या हुकुमशाहीने आणि वंशवादाने प्रश्न निदान जर्मन लोकांचा सुटेल असं वाटणारे पूर्णपणे फसले गेले. त्यांच्यातली काही तरुण मंडळी की ज्यांना नाझीवादाबद्दल आकर्षण वाटत होतं. मग कोणतं तत्वज्ञान यशस्वी झालं
आणि मुख्य म्हणजे इथे जमलेले जे वैज्ञानिक आहेत त्यांना उद्देशून जे म्हणायचे, तुम्ही वैज्ञानिकांनी हा संवाद अधिकाधिक लवकर अधिकाधिक लोकांचा कसा होईल याच्याबद्दल जास्त संशोधन केलेलं आहे. कारण 1945 मध्ये हिरोशिमा नागासाकीवरती बॉम्ब पडला होता आणि त्यावेळेचा तो जो बॉम्ब आहे तो आत्ताच्या तुलनेमध्ये म्हणजे आत्ता जे बॉम्ब उपलब्ध आहेत जगात जी अण्वस्त्र उपलब्ध आहेत त्या मानाने तो भातुकलीतला बॉम्ब वाटावा असं तेच म्हणतात. इतका कमी दर्जाचा तो बॉम्ब होता हिरोशिमा नागासाकीचा, ज्याच्यातली 2 शहरं बसवतात झाली. आत्ताची अण्वस्त्र त्याच्या कित्येक पटीने अतिशय प्रभावी आणि त्याचा शोध त्यावेळेस चालू होता. म्हणजे 45च्या अण्वस्त्रांच्या पुढे शोध चालू होता. म्हणून तिथे जमल्या वैज्ञानिकांना त्यांनी विचारलं की तुम्ही पाहताय हा सगळा संवाद नरसंवाद आणि तरी तुम्ही याच्यावरती ज्या प्रयोगशाळा आहेत युरोप अमेरिकेमध्ये त्या प्रयोगशाळांमध्ये कामं करताय. कोणत्या कारणाने, कोणत्या विचाराने, कोणत्या नैतिकतेने, कोणत्या धर्मामध्ये बसतं? ज्या ख्रिस्ताचं नाव तुम्ही घेता आणि स्वतःला ख्रिश्चन म्हणवता त्या ख्रिस्ताला मान्य झालं असतं का? अण्वस्त्रांचा शोध आणि अण्वस्त्र शहरांवर टाकणं. त्यांनी ख्रिस्ताचं नाव घेतलं नाही, त्यांनी कोणत्या धर्माचं नाव घेतलं. त्यांनी फक्त असं म्हटलं की तुम्ही ज्या धर्माचं आचरण करता की तुम्ही ज्या धर्माचे आहात किंवा ज्या धर्माचे शिकवण तुम्ही पाळता त्या कोणत्या धर्माला ही अण्वस्त्र अशा प्रकारचे हिंस्र हल्ले हा नरसंहार बिनदिक्कतपणे चाललेला मानवला असता. म्हणजे जे कोणते वैज्ञानिक नाही, तंत्रज्ञ नाही ते तर सामील नाही, ते अप्रत्यक्ष ओढले गेलेले आहेत. तुम्ही तर प्रत्यक्ष सामील आहात. तुम्ही अण्वस्त्र तयार करताय. तुम्ही अधिकाधिक चांगल्या वेगवान अशा विमानांच्या मार्फत कसे वावर करता येते याची तुम्ही तयारी करताय. हे तुम्ही का करताय? कशाला अनुभव काय? तुमचं उद्दिष्ट काय? जीवनातील तुमचं उद्दिष्ट काय? बरं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इथे जमलेले माणसं आहेत त्या सगळ्यांच्या त्यांच्याकडे तरुण असायचे म्हणून त्यांना ते उद्देश म्हणायचे. जरी तुमच्याकडे काही इथे तरुण जमलेले असले तर तुमच्या सगळ्या लोकांच्या जीवनाला एक विशिष्ट मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या पलीकडे तुम्ही तुमची इच्छा असली किंवा तुमच्या संशोधनातनं काही सिद्ध झालं तरी एका पलीकडे तुम्ही जगू शकणार नाही. मग तुम्हाला जे जीवन मिळालेलं आहे त्या जीवनामध्ये तुम्ही असा नरसंहार करायला का तयार होता? अर्थात या प्रश्नाचं उत्तर त्यांना कोणाला देता येत नव्हते. आणि मग ते म्हणायचे की मला असं लोक विचारतात की ज्यावेळेला मी असं म्हणतो की तुमच्या सगळ्यांवरती हजारो वर्षांच्या विचाराचा परंपरांचा इतका संस्कार आहे की तुमचं वय जरी 40 असलं किंवा 80 असलं तरी तो सगळा वारसा विचाराचा हा तुमच्या मेंदूत आहे आणि तुम्ही त्यातनं बाहेरच पडलेले नाही. तुम्ही अजून त्या गतीनुसार चालताय ज्या गतीने काही हजार वर्षापूर्वीचा माणूस चालवता. तुमच्यात काहीही प्रगती झालेली नाही. कारण त्यावेळेला असा एक विचार प्रस्तुत झालेला होता की माणसाने सिव्हिलायझेशन सुरू झाल्यापासून म्हणजे सभ्यता आणि संस्कृतीची निर्मिती झाल्यापासून प्रचंड प्रगती केलेली. तर त्यावेळेला प्रगतीचा नक्की अर्थ काय या प्रश्नावरती चर्चा सुरू झाली होती. त्याच्यावरती पुढे 1968 ते 70च्या काळामध्ये व्हॉट इज प्रोग्रेस अँड डिसकंटेंट ऑफ प्रोग्रेस या अर्थाचं एक पुस्तकही प्रसिद्ध झालं होतं. त्यावेळेस मी विचारलं की तुम्ही प्रगती झाली म्हणजे प्रत्यक्षात काय तुम्हाला? की तुम्ही पूर्वी सायकलने पण जात नव्हतात, घोड्यावर जात होतात, पूर्वी बैलगाडीचा शेती करतात, मग त्याचा ट्रॅक्टर आला. पूर्वी तुम्ही मोटारवरती मग तुम्ही सुरुवातीला काय होते, नंतर तुम्ही विमानं शोधून काढली. सुरुवातीला तुम्ही अंकुशीला शस्त्रांनी हल्ले करायचे, पुढे तुम्ही बंदुका काढल्यामुळे, पुढे मशीन काढल्यामुळे, पुढे बॉम्ब बनवले. किंवा तुम्ही पूर्वी एकमेकांना जर भेटायचं तर प्रत्यक्ष भेटायचा, प्रत्यक्ष हिंसक सगळ्या गोष्टी शोधायचं नाही. तर नंतर तुम्ही टेलिफोनचा शोध लावला, एकमेकांना फोन करू शकला. तुम्ही रेडिओचा शोध लावला, तुम्ही जगभरच्या बातम्या पाहू शकला. टेलिव्हिजनचा शोध लावला म्हणजे तुम्ही रेडिओचा टेलिव्हिजनचा शोध लावला किंवा बंदुकांपासून बॉम्बचा शोध लावला. याला तुम्ही प्रगती म्हणताय. आणि ही जर प्रगतीची व्याख्या असेल तर मला ते अजिबात मंजूर नाही. म्हणजे हे नको असं नाही, खूप लोकांना ते करत नाही. कृष्णमूर्तींच्या भारतामध्ये आक्षेप घेणारे लोक ते असं म्हणतात की त्याला वैज्ञानिक प्रगती मान्य नाही. असं अजिबात नाही. ते कट्टर विज्ञानवादी त्या अर्थाने होते, त्यांना विज्ञानवादी असं म्हटलं नाही तरी
त्या विज्ञानातल्या सगळ्या शोधांमध्ये त्याचं बारकाईत लक्ष होतं. विज्ञानाची माणसाच्या मुक्तीला मदत होईल असंही त्याचं मत होतं. फक्त ते वैज्ञानिकांना विचारायचे की तुम्ही जे विज्ञान करताय ते विज्ञान सौहार्द आहे का विधायक आहे याचा तुम्ही ते विचार करा. तुमच्याही हातात आहे हा सौहार्द थांबवण्याचं शस्त्र संशोधनाचं. असं ज्यावेळेला त्यांना ते विचारायचं त्यावेळेला प्रगती या शब्दाची व्याख्या त्यांनी विचारायला सुरुवात केली. तुमची प्रगतीची व्याख्या काय? तुम्हाला चांगलं घर मिळणं, तुम्हाला कोणत्याही हवामानामध्ये राहता येईल अशा प्रकारचं एअर कंडिशनिंग असतं, कुठेही जाण्यासाठी तुम्हाला मोकळ असणं, ग्रंथालय असणं, सिनेमा पाहायला ज्यांना तुम्ही प्रगती मानत असाल तर तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या मेंदूमध्ये काही प्रगती झाली नाही. तुमचा मेंदू तोच आहे जो 2000 वर्षापूर्वीचा होता. फक्त तुम्हालाही आजूबाजूची थोडीशी भौतिक अधिभौतिक प्रगती तुमची झाली आहे आणि त्याच्या भ्रमामध्ये त्याच्या ताप्यामध्ये तुम्ही अडकलेला आणि प्रत्यक्षात तुम्ही तो संस्कार चालवत आहे. म्हणून त्यांनी प्रगतीची व्याख्या आव्हानाच्या प्रगतीच्या व्याख्याला द्यायला सुरुवात केली. आणि मग नंतर त्यांनी ज्यावेळेला सांगायला सुरुवात केली की तुम्हाला जे झुगारून द्यायचं आहे ते तुम्ही आपण होऊन अजाणता किंवा जाणतेपणाने, बहुतेक वेळेला ते म्हणायचे जाणतेपणाने जे विचार स्वीकारलेले आहेत, जाणतेपणाने स्वीकारलेले आहेत ते पूर्णपणे त्या विचारांचा शोध न घेता स्वीकारलेले आहेत. आणि मी ज्यावेळेला म्हणतो की हे सगळं जुनं फेकून द्या त्यावेळेला लोकांना असं वाटतं की मी सगळं जे आतापर्यंत संशोधन विज्ञानाचं झालेलं आहे ते फेकून द्या असं मी कधीही म्हणत नाही. जे साहित्य निर्माण झालेलं आहे मग ते शेक्सपियरचं असेल किंवा शॉचं असेल ते साहित्य वाचायचं, ते डिटेक्टिव्ह कादंबऱ्या फार रेग्युलरली वाचायचं, मिस्ट्री नॉवेल्स व्हेरी फॉन्ड ऑफ. आणि त्या सगळ्या साहित्य वाचल्यानंतर ते म्हणायचे की साहित्याबद्दल बोलत नाहीये, मी नृत्यकलेबद्दल बोलत नाहीये, मी संगीत कलेबद्दल बोलत नाही. त्या सगळ्यातला झालेला विकास हा मला मान्य आहे, पण तो ज्या वेळेला चालू आहे त्याच वेळेला हे पण चालू आहे. आणि राज्य त्या कलांचं नाही किंवा त्या विज्ञानाचं नाही, ह्या प्रकारच्या सत्तेचे या प्रकारच्या विचाराचं आहे. आणि म्हणून तुम्ही ज्याला प्रगती म्हणता ते प्रगतीचे विचार किंवा ते सगळं सोडून द्यायला हवं. आणि ते सगळं सोडून द्यायला हवं असं म्हटलं की कित्येक लोक कृष्णमूर्तींबद्दल आक्षेप घेऊन ते काय सगळं सोडून द्यायला सांगतात, सगळ्या भूतकाळ विचार सांगतात, सगळ्या भूतकाळापासून मुक्ती झाली काय सांगतात. वी आर ऑल सेकंड अँड ह्युमन बीइंग असं ते सांगतात. यांच्या विचाराला काय अर्थ नाही. पण ते तसं म्हणत नव्हते. आणि ज्यांना त्यांचं म्हणणं समजून घ्यायचं नव्हतं त्यांनी हे मुद्दे मांडण्यास सुरुवात केली. याचं एक आपण उदाहरण देत आहे, माझ्या परीने सांगणार आहे. ते सारं असं आहे की आपण आता इथे एवढे लोक बसलेले आहोत, इथे असा एकही माणूस नाहीये, 100% असा एकही माणूस नाही माझ्याकडे की ज्याला प्रत्येक गोष्टीबद्दल किंवा भौतिक गोष्टीबद्दल मत आहे, फक्त मत आहे. अगदी काही नाही तर किमान ते मत त्या परवाच्या मतपेटीत व्यक्त झालेलं आहे. ते कोणाला दिलं जाते पण ते मत आहे. असा पूर्णपणे आपल्या मतापासून म्हणजे आपल्याला मतच नाही असं म्हणणार माणूस नाही. हा तर तो काय म्हणेल की न नव्हतं आबो म्हणजे नव्हता म्हणजे सगळे मवाले हे माझं मत आहे, म्हणजे ते पण माझं मत आहे. आणि असा कोणतंही दुसरं राजकीय मत नाही. आपल्या प्रत्येकाच्या आजूबाजूला शेजाऱ्यांमध्ये, घरामध्ये, कुटुंबामध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल काही ना काहीतरी मतभेद असतो. असं जवळजवळ एकही कुटुंब नाही की ज्या कुटुंबामध्ये मतभेद नाही. मग ते मुलाच्या मुलीच्या लग्नाविषयी असेल, त्याच्या नोकरीविषयी असेल, घरातल्या माणसाने एकमेकांचे कसं वागावं, नातेवाईकांनी कसं वागावं, ठाम मतं असतात. आणि ती मतं इतकी ठाम असतात की त्याच्यामध्ये अपरिहार्यपणे कुटुंबामध्ये कलह हा असतोच. एकही कुटुंब नाही की ज्याच्यामध्ये कलह नाही. ज्या सोसायटीला आपण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असं म्हणतो त्या सगळ्यात नॉन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी प्रतिमा इथल्या बहुतेकांना पटेल. पहाटे 2-2, 2:30 वाजेपर्यंत आपल्या सोसायटीतल्या बिल्डिंगला 30 वर्षापूर्वीच्या आहेत त्यांना लिफ्ट असावी की नाही याच्यापासून ते आपल्या सोसायटीतल्या बिल्डिंगला कलर लावावा की नाही पासून ते आपला जो वॉचमन आहे त्याला किती पगार द्यायचा इथपर्यंत फार मूलभूत मुद्द्यांवरती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे कार्यकारिणीचे सगळे सदस्य पहाटे 2-2 वाजेपर्यंत आंबरी तुमरीवर येऊन वाद घालतात आणि सोसायटीची मेंबरशिप मेंटेनन्सची
₹10 वाढायला प्रसंग आला तरी सुद्धा ते कसं अन्याय सांगतात ज्यांना सगळ्यांना 6 पे कमिशनने ₹3000 वाढलेले असतात तरी तर तो भाग आपण सोडून घेऊ. मुद्दा असा की कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असो किंवा कुटुंब असो, नेबरहूड असो किंवा ऑफिसमध्ये असो, एकही ऑफिस मी तुम्ही बऱ्याच ऑफिसात नोकरी केल्या, मला एकही ऑफिस हरकत नाही की त्या ऑफिसातले सगळे कलिग्स एकमेकांशी अतिशय सामंजस्याने आणि तारतम्याने वागून राहतात. कायम कॉन्फ्लिक्ट इज इनएव्हिटेबल. आणि हा कॉन्फ्लिक्ट एक्झॅक्टली कसा होता आपण ती युद्ध सोडून घेऊया. कृष्णमूर्ती तिथपर्यंत येतात शेवटी. व्हाय इज देअर कॉन्फ्लिक्ट इन द फर्स्ट प्लेस? हा कॉन्फ्लिक्ट काय आहे? बरं काहीतरी आपल्याकडचे असं पण म्हणतात लोक की अरे आमच्या घरामध्ये खूप कलह आहे, पण मी असं ठरवलं की आपण पडतं घ्यायचं, म्हणजे आपल्यासाठी आपण कलह करायचा नाही. कृष्णमूर्ती त्याचं हे उदाहरण न देता कॉमेंट्रीवर लिव्हिंगमध्ये एका ठिकाणी म्हटलंय, ज्यावेळेला एखादी व्यक्ती म्हणते की मी पडतं घेतो, हे उदाहरण नाही आजच्या अर्थाचं उदाहरण देताना, त्यावेळेला तो त्याच्या मनातला कलह सप्रेस करत असतो, त्या कलहाकडे बरोबरच नसतो. आणि सप्रेशन ऑफ कॉन्फ्लिक्ट or the interest which generates or creates conflict, that separation itself creates conflict. त्याच्यामुळे जो मनुष्य आपण पडतं घेतोय असं म्हणून कलह मिटवण्याच्या दृष्टिकोनाचा पूर्णपणे शांत राहतो, तो मनुष्य कलह निर्माण करू शकतो. याचं जरा काय म्हणतात त्याला वेगळ्या पद्धतीने उदाहरण, म्हणजे चुकीचं उदाहरण देऊन सांगतोय. चुकीचं उदाहरण देऊन सांगायचं झालं तर गांधीजींचं मौन जेवढं कलह निर्माण करायचा तेवढं गांधींचं भाषण पण करायचं, म्हणजे चांगल्या हातात होतं. परंतु म्हणजे मुद्दा असा की आपण गप्प बसलोय आणि आपलं मत आपण मांडत नाहीये म्हणून कलह निर्माण असं थांबत नाही. तर तो कलह का निर्माण होतोय, त्या कलहाचं मूळ काय? मग आपण युद्ध, नरसंवाद करणारी शस्त्र वगैरे फार पुढचे होतं झाले, प्रगती म्हणजे काय आणि अधोगती म्हणजे काय, कलहाचं मूळ काय आणि मग कलहाचं मूळ काय याच्यावरती विचार करायला लागल्यानंतर त्यांच्या लक्षात यायला लागलं की प्रत्येकाला जसं मत आहे तसं प्रत्येकाचा काहीतरी निश्चित मनातल्या मनात सिद्धांत आहे. तो सिद्धांत त्यांनी मार्क्सवर वाचून बनवला नसेल, शंकराचार्य वाचून बनवलेला नसेल, बुद्धाचं वाङ्मय वाचून बनवलेलं नसेल, पण त्याच्या मनात काहीतरी सिद्धांत आहे. तो कशाही बद्दलचा नसला तर निदान साधा प्रश्न आपण त्यांना विचारला की देवावर विश्वास आहे तर तू नास्तिक आहे. आता देवावर विश्वास आहे असं जो मनुष्य म्हणतो त्याला त्या माणसाने प्रश्न विचारला की तुझा देवावर विश्वास येतो कशामुळे, तर मग तो म्हणतो ह्या बोलण्याला या प्रसार काय असं नाही, तुझा ॲटॉमिक सायन्सवर विश्वास आहे पण त्या अणूचे जे अजून बारीक रेणू आहेत ते कुठे तुला दाखवता येतात, मग त्याच्यावर तुझा विश्वास आहे, मग मलाही देव दाखवता येत नाही पण माझा तुझा विश्वास आहे. अशा प्रकारचे वाद देवावरच्या विश्वास असल्यावर सुरू होतात. मुद्दा असा त्याच्यावर कृष्णमूर्तींनी असं म्हटलंय की ज्याचा देवावर विश्वास आहे तो आणि जो स्वतःला ठामपणे नास्तिक म्हणतो तो, त्या दोघांचे विश्वास फारच असतो. किंबहुना याच्याबद्दल पंडित सरूंनी असं विधान केलेलं आहे की कित्येक वेळेला नास्तिक हा अधिक आग्रही किंवा दुराग्रही होऊ शकतो. एखाद्या वेळेला जनरल नाही, एखाद्या वेळेला आस्तिक कमी दुराग्रही होऊ शकतो ही शक्यता नेहरूंनी आकारलीच होती, पण नास्तिक दुराग्रही नसतात हे मात्र त्यांना मान्य होतं. नास्तिक पण आग्रही दुराग्रही असू शकतात असं नेहरूंनी म्हणत होतं. ते स्वतः मी नास्तिक आहे असं म्हटल्यानंतर, आपण नास्तिक होतं म्हटल्यानंतर त्यांनी ते म्हटलेलं होतं. त्याच्यामुळे तुमचं ठाम मत असंच नसतं, काही चर्चेला विषय नसेल, काही भांडण नसेल, तरी पण देवाच्या मुद्द्यावर तुम्ही प्रश्न टाकला की तो सुरू होतो. तो सुरू होण्याचं कारण पूर्णपणे असं असतं कुटुंबामधलं की पूजा करायची की नाही, किंवा लग्न वैदिक पद्धतीने करायचं का रजिस्टर, का लग्नाच्या अगोदर जे समारंभ करायचे ते समारंभ त्या धर्माच्या शास्त्रानुसार करायचे का, किंवा गणेश चतुर्थी असेल किंवा कोणतेही. आणि मग असं लक्षात यायला लागतं त्यांनी जे म्हटलेलं आहे कृष्णमूर्तींनी की आपण जर असा विचार केला आपल्या जीवनाकडे बघून आपल्याला कोणकोणत्या गोष्टीबद्दल ठाम मत आहे, तर मग आपण त्याला विचारू शकतो की तो ठाम मत झालं कधी, कशावर झालं, एकदम तरी ठाम मत कसं तयार झालं तुझं, आणि वय तुझं 16 आहे किंवा 66 आहे, ठाम मत कसं काय तुझं तयार झालं.
त्यांनी एके ठिकाणी म्हटलं की तुम्ही जेव्हा जन्माला येता तेव्हा तुम्ही कोण धर्माचे कोणत्या जातीचे ते तुम्हाला काहीच माहित नाही. मधल्या कोणत्या तरी टप्प्यामध्ये तुम्हाला कळतं, म्हणजे तुम्हाला सांगितलं जातं, कळतं म्हणजे काही आकाशाने कळत नाही की तुम्ही हिंदू आहात किंवा तुम्ही मुस्लिम आहात किंवा तुम्ही ख्रिश्चन आहात, तुम्ही शीख आहात, तुम्ही बौद्ध आहात. हे तुम्हाला सांगितलं जातं, ते मनावरती बिंबवलं जातं. तो कट ऑफ पॉइंट कोणता आहे की व्हेन यू डिड नॉट नो दॅट यू बिलॉंग टू एनी रिलिजन, यू जस्ट बिलॉंग टू दिस वर्ल्ड. You just belong to this world as a general human being, human species मध्ये तुम्ही एक आहात. एवढंच तुमचं स्वतःबद्दलचं भान आहे. ते तुम्हाला एकदम हिंदू आहात, ब्राह्मण आहात, मराठा आहात, मुस्लिम आहात, हे तुम्हाला जे कळतंय कुठून कळतं, हे तुम्हाला कळवलं जातं. हे कळवलं जातं. नंतर तुम्ही तुम्हाला जे उशिरा कळलंय, म्हणजे काही वेळाच्या 5व्या वर्षी असेल किंवा 25व्या वर्षी असेल, ते कळल्यानंतर जे तुम्हाला अगोदर माहितीच नव्हतं, ते कळल्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर एवढा अभिमान कसा वाटायला लागतो की आपण मराठा आहोत, आपण ब्राह्मण आहोत, किंवा आपण चित्तौंधन आहोत, किंवा आपण मुस्लिम आहोत, त्याचा अभिमान कसा वाटायला लागतो, किंवा आपण शिया आहोत किंवा सुन्नी आहोत. आपण पाहतोय आता इराकमधलं युद्ध प्रामुख्याने शिया आणि सुन्नी या दोन पंथांमध्ये चाललं, ते किती हिंस्र आहे. म्हणजे अमेरिकेने जेवढा हिंसाचार इराकमध्ये केला तेवढाच हिंसाचार आता सुन्नी शिया एकमेकांच्या विरुद्ध करतायत, ते आपण पाहतोय. मग तुम्हाला हा तुमचा धर्म आहे हे कळण्याची वेळ आणि त्याच्यानंतर त्याचं इतकं तीव्र आणि इतकं उग्र आणि इतकं दर्पयुक्त रूपांतर होण्याचं ट्रान्सफॉर्मेशन ऑफ युअर माइंड हे कशामुळे झालेलं आहे. द थिंग विच यू नेव्हर न्यू. आता याच्यात काहीच वैज्ञानिकता नाही. ज्यावेळेस कृष्णमूर्ती म्हणतात हा सगळा बोजा हा तुम्ही गेले काही हजारो वर्ष बरोबर नेताय, तुमच्या आई वडिलांनी किंवा इतरांनी तुम्हाला सांगितलं तुमचा धर्म, तुमची जात, हे सगळं तुमच्यावरती नंतर लादलं गेलं. ते त्यांच्यावरती अगोदर लादलं गेलं होतं, त्यांच्या आजोबाबरोबरती खापाबरोबरती लादलं गेलं होतं. ते चालत झाले. तुम्ही बदलले कुठे? तुम्ही कोणत्याच गोष्टीला कधी प्रश्न विचारलेला नाही, तुम्ही कोणत्याच गोष्टींना कधी सामोरं गेला नाही. मग स्वाभाविक पुढचा प्रश्न असा येतो की ठीक आहे, हे मान्य करूया, ठीक आहे, त्याला धर्म उशिरा कळला, त्याची जात उशिरा कळेल, देश उशिरा कळला, ते त्या अर्थाने नॅशनलिझम आणि पॅट्रिऑटिझमच्या पण विरुद्ध होते. एकदा त्यांना एका खाजगीमध्ये त्या विचारलं होतं, ते म्हणजे नो ऑप्शन बट टू कॅरी इंडियन पासपोर्ट. म्हणजे इंडियन पासपोर्ट वॉज द ओनली आयडेंटिफिकेशन ऑफ हिज पॅट्रिऑटिझम. याचा अर्थ ते नफरत नव्हती. त्यांच्या स्वतःला ग्लोबल सिटीजनच मानायचे, त्यामुळे त्यांना कोणत्याच देशाबद्दल, कोणत्याच धर्माबद्दल, कोणत्याच माणसाबद्दल, कोणत्याच जातीबद्दल, कोणत्या व्यक्तीबद्दल, पंथाबद्दल नफरत असायचा प्रश्नच नव्हता. पण जगभर फिरायचं, इंग्लंडला जायचं, अमेरिकेला पासपोर्ट लागला म्हणून तो पासपोर्ट होता. पण त्यांना असं वाटायचं की नॅशनलिझम आणि नॅशनलिझमचा सर्वात उग्र आणि किती भयानक आविष्कार होऊ शकतो हे जर्मनीने दाखवलं होतं, किंवा पहिल्या महायुद्धात दिसलेलं होतं, दुसऱ्या महायुद्धात दिसलेलं होतं. त्याचा संदर्भ म्हणायचे की ज्यावेळेला काही तत्वज्ञान नाही, म्हणजे मार्क्सवाद नाही किंवा धर्मवाद नाही, त्यावेळेला राष्ट्रवाद सुद्धा आहे. पण राष्ट्रवाद तरी किती जुना आहे? हा जुना नाहीये, सगळं जुना आहे, पण राष्ट्रवाद नवा आहे. त्यांनी राष्ट्रवादाचं उदाहरण दिलं नाही, परंतु आपल्याला माहिती की राष्ट्रवादाचा उगम होईल 16व्या शतकानंतर आहे, तोपर्यंत राष्ट्रवाद नव्हता, राष्ट्रवादाची संकल्पनाच नव्हती. आणि त्यामुळे सगळ्या राष्ट्रांच्या युरोपाच्या सीमा वेगवेगळ्या. जर्मनी नावाचा देशच 1870 सालपर्यंत जर्मनी नावाचा देश अस्तित्वात नव्हता आणि नंतर जर्मन नॅशनलिझम हा सगळ्यात उग्र नॅशनलिझम होता. त्याच्या अगोदर प्रशिया नावाचा देश होता. त्या प्रशियाच्या सीमा वेगळ्या होत्या, जर्मनीच्या सीमा वेगळ्या होत्या. त्या 1914च्या पहिल्या महायुद्धाच्या वेगळ्या होत्या, दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी दुभंगला गेला त्यावेळेच्या वेगळ्या होत्या, नंतर जर्मनी एकत्र आला त्यावेळेच्या जर्मनीच्या पुन्हा सीमा वेगळ्या आहेत. म्हणजे 1870 फारशी जुनी गोष्ट नाहीये. त्याच्यानंतर त्या एकाच देशाच्या सीमा 4 वेळा बदलल्या आणि तरी त्या सीमांबद्दल तुम्हाला एवढा दुराग्रह होता असा प्रश्न त्यांनी हे उदाहरण देता विचारला होता. तो प्रश्न आपल्याला कोणी विचारू शकेल की 14 ऑगस्ट 1947 पर्यंत भारत, पाकिस्तान, बांगलादेश एकच देश होता. आता भारत पाक सीमेवर युद्ध आपल्याला रक्त सळसळून टाकतं. पण 13 ऑगस्ट नाही सीमा होती, म्हणजे संपूर्ण भारताची एक सीमा होती. त्यावेळेला पाक ऑक्युपाईड काश्मीर का इंडियन फोर्सेस ऑक्युपाईड काश्मीर हा वादाचा मुद्दाही नव्हता, लेगिस्लेटिव्हचा नंतर मुद्दा आला. ह्या सीमा सुद्धा तुम्हाला एवढ्या उग्र कशा बनवतात? हा राष्ट्रवाद तुम्हाला कशा उग्र बनवतो? त्यामुळे प्रश्न फक्त तुम्ही कोणत्या धर्माचे आहात नाहीये, तुम्ही कोणत्या विचाराचे आहात हा नाहीये.
तुम्ही कोणत्या जातीच्या का नाहीये, तुम्हाला काही नसेल तर तुम्हाला राष्ट्रवाद त्याच दिशेने नेतो. सगळ्यांची दिशा तिकडेच आहे. कलह आणि संहार, कोणताही तुम्ही मुद्दा घ्या त्याचा कलह आणि संहार हे तुम्ही कशामुळे. मग त्यांना स्वागत प्रश्नाचा विचारला की अगदी बुद्धिमान माणसं सुद्धा आय एम अ प्राऊड हिंदू किंवा आय एम अ प्राऊड ब्रिटिश किंवा आय एम अ प्राऊड जर्मन किंवा आय एम अ प्राऊड अमेरिकन असं ज्यावेळेला म्हणतात त्यावेळेला एक्झॅक्टली ते असं का म्हणतात. ती माणसं बुद्धिमान आहेत, त्यांना युद्ध नको आहे. जरी आय एम अ प्राऊड अमेरिकन तरी आय एम अगेन्स्ट वॉर, जरी आय एम अ प्राऊड हिंदू आय रिस्पेक्ट अदर रिलिजन असं म्हणणारी माणसं सुद्धा तरी सुद्धा आय एम प्राऊड फॉर समथिंग असं का म्हणतात. इट मे बी नेशन ऑर रिलिजन ऑर कास्ट. मग त्यांनी सांगितलं की दॅट प्रोव्हाइड यू सम काइंड ऑफ सिक्युरिटी. दॅट सायकोलॉजिकल सिक्युरिटी फोर्सेस यू टू डिफाईन युअरसेल्फ इन सर्टन आयडेंटिटी. दॅट आयडेंटिटी प्रोव्हाइड यू सिक्युरिटी. आणि ती आयडेंटिटी जर आपण सोडली तर आपण एकदम वाळवंटात मध्यभागी उभं, कुठे पाणी प्यायला नाही, कुठे खायला काय नाही, वाळवंटात असं उभं, आपल्याला आयडेंटिटीच नाही अशी मानसिक अवस्था आपली होईल. ह्या भीतीने माणूस कुठच्या तरी आयडेंटिटीला धरून उभा. मग ती आयडेंटिटी धर्माची, जातीची, राष्ट्राची किंवा विचाराची किंवा अगदी नास्तिकवादाची सुद्धा ती आयडेंटिटी आहे माझी. आणि ती आयडेंटिटी जर मी सोडली तर मला अस्तित्वच नाही. कृष्णमूर्ती आहातलेली असण्याचं मुख्य कारण हे आहे, आपण कुठच्या तरी आयडेंटिटीला धरून आहोतच. आणि जरा जरी आपण म्हटलं की आयडेंटिटी ही सोडून देतोय तर आपण बाकी सगळे कृष्णमूर्तींचा चांगला विचारला. त्यांचा विचार खरोखर खूप चांगला आहे. म्हणजे एक तर तो अतिशय बुद्धिवादी आहे विचार, त्यानंतर तो कल्याणाच्या विरोधात आहे. ते कोणत्याही धर्मराष्ट्रीय करत नाही, खरं म्हणजे ते राष्ट्राच्याही अशा राष्ट्रवादाच्याही बाजूचे नाही. हे जरी खरं असतं तरी शेवटी मला एक एकतर सांगा की उद्याला पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला की तुम्ही काय भूमिका घ्याल. मग तुम्ही भारतीय किंवा हिंदू काहीतरी भूमिका घ्यालच ना. अशा पातळीवर मग तो वाद झाला. शीतल दहामध्ये तुम्ही काय कराल. रशिया आणि अमेरिका यांचा एकमेकांवर तुम्हाला बाजू घ्यायला लागेल ना, अमेरिकेची किंवा रशियाची कोणातरी बाजू घ्यायला लागेल तुम्हाला. म्हणजे तुम्ही घेणार का. तुम्ही सुद्धा कृष्णमूर्तीची भाषा तुम्ही ठेवता तिकडे जाऊन पुण्याला, तुम्ही सुद्धा बाजू घेणार. म्हणजे तुम्हाला पण ती आयडेंटिटी पाहिजे. आणि काहीच नाही तर माणूस किती प्रकारची आयडेंटिटी मान्य करत असतो स्वतः. ह्या सगळ्या आपण कलातल्या सोडून देऊया. स्वतःच्या आत्मनिष्ठतेसाठी काहीतरी IITतनं गोल्ड मेडल मिळालेली मुलं किंवा अहमदाबादच्या IIMच्या परीक्षांमध्ये MBA झालेली मुलं किंवा IAS मध्ये पहिल्या 10 मध्ये आलेली मुलं, त्यांना या बाकी कोणत्याही आयडेंटिटी नसल्या तरी आपण त्या सिलेक्ट एलिट क्लासमध्ये आहोत. बिकॉज माय नेक्स्ट जम्प इज गोइंग टू बी नथिंग लेस दॅन मॅनेजिंग डायरेक्टर. स्ट्रेट आय वॉज सिलेक्टेड ऑन कॅम्पस फॉर 1 crore rupees जॉब पर इयर. असे 10 असतात, 5 असतात, 2 असतात. पण आय एम MBA फ्रॉम IIM. त्याच्या पुढे जो होतं मी IIT नोकरीला होतो म्हणून मला माहिती आहे. 5 IIT होते त्यावेळेला, आता जास्त आहे. त्यावेळेच्या IIT मधली ही आयडेंटिटीची स्पर्धा, म्हणजे ज्यात जात धर्म काही नाहीये, ही आयडेंटिटीची स्पर्धा असायची. कोणी दुसरा IITला मुलाला भेटला तर त्याला ते असं विचारायचं तू कोणत्या IITला. कारण सर्वात प्रतिष्ठित IIT मुंबई. आय एम फ्रॉम मुंबई IIT. आणि जर दुसरा कोणीतरी कानपूर IITला असेल तर एकूणच सगळ्यांचं उत्तर प्रदेशा मागास केला असं म्हटल्यामुळे त्यामुळे कानपूर IIT असं करून तो थोड्या वेळाने दूर व्हायला. कारण कानपूर IIT त्याच्यातही एक वर्णव्यवस्था तयार झाली होती IIT मध्ये. IIT मध्ये आपली एक वर्णव्यवस्था इथे जर कोणी IITला पूर्वीचा विद्यार्थी असेल तर त्याला पटकन करेल काय म्हणतोय. त्याच्यामध्ये IITच्या अंतर्गत सुद्धा एक वर्णव्यवस्था होती की जी मुलं थेट BTechला त्यांनी मागितलेल्या इंजिनिअरिंग मध्ये आली, केमिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स, आणि ज्यांना त्याचं कोणतंही मिळालं नाही पण IITचं जायचं होतं आणि ज्यांना अपघात करून सिव्हिल इंजिनिअरिंगला जावं लागलं त्यावेळेला IIT तुमची इंजिनिअरिंगची शाखा कोणती ह्याच्यावरती पूर्ण व्यवस्था तयार झाली. इफ यू आर इन केमिकल ऑर इलेक्ट्रॉनिक्स यू आर इन अपर लेअर. इफ यू आर इन सिव्हिल अँड मेटलर्जी यू आर इन रिलेटिव्हली लोअर लेवल. अशी तिथे धारणा होती. आणि त्याच्याही पुढे तुम्ही BTechच्या ऐवजी बाहेरला कुठून तरी BE करून, पुणे इंजिनिअरिंग किंवा सांगली इंजिनिअरिंग करून MTech करण्यासाठी जर तुम्ही IIT मध्ये आलात
तर एमटेकचा 800 तुम्हाला सांगतो रामरावकडून मी आहे लोकांनी मी राहिलो निर्माण माहिती तिथे एमटेकच्या मुलांचं जे हॉस्टेल होतं वेगळं ते अक्षरशः वेगळं हॉस्टेल मी सर्वात खरं म्हणतो. म्हणजे फॉर बीटेक स्टुडंट्स द एमटेक स्टुडंट्स वेर नॉट अप टू द मार्क because they were not selected for BTech, they had to go for BE and to come back to IIT they chose MTech. आणि त्यामुळे त्यांचे जे हॉस्टेल नंबर 1 आणि हॉस्टेल नंबर 2 होते त्या दोन हॉस्टेल्सकडे क्लासिकल बीटेक स्टुडंट्सची बघण्याची दृष्टी काय होती. डोळ्यांनी अनुभव 7 वर्ष IIT जो तुमच्याकडे 7 बॅचेस मी पाहिलेले आहेत आणि त्या 7 बॅचेसपैकी कोणत्याही बॅचला तुम्ही सुपिरियर आहात आणि दुसरा कोणते इन्फिरियर असं कोणत्याही शिक्षण क्रमामध्ये सिलेबसमध्ये सांगितलेलं नव्हतं. तरी त्यांचा कॉम्प्लेक्स कसा आता आपला प्रश्न कृष्णमूर्तीचा समजत नाही. हा कॉम्प्लेक्स का कोणती आयडेंटिटी नसेल तर वी क्रिएट सो मेनी फॉल्स आयडेंटिटीज दॅट आय स्टूड फर्स्ट इन मॅथमॅटिक्स दॅट इज ऑल्सो माय आयडेंटिटी. त्यामुळे माय स्टेटस ॲज अ सिम्पल नॉर्मल ह्युमन बिईंग लाईक ऑल 7 बिलियन अदर ह्युमन बिईंग हे मी ताबडतोब पुसायला सुरुवात करतो कोणत्या ना कोणत्या मार्गाने. ब्रॉड आयडेंटिटी सोडून दिला कास्ट रिलीजन छोट्या छोट्या आयडेंटिटी सुरू करतात. मला तर पुण्याला तर म्हणजे दिल्लीवर तरी खूपच आहे. पुण्याला तर म्हणजे अच्छा तुम्ही सदाशिव भेटले का असाच प्रश्न असतो आणि जर तुम्ही सदाशिव भेटला नसलं तर अच्छा तुम्ही खरोखर नाही का दोन्हीचा अर्थ एकच आहे. तुम्ही सदाशिव भेटला आहात त्या नाही तर दोन्हीचा अर्थ एकच आहे. दिल्लीमध्ये तर तुम्ही डिफेन्स कॉलनीमध्ये आहात हाऊसखासमध्ये आहात आरकेपुरमध्ये आहात त्या सरोजिनीनगरमध्ये आहात त्या लक्ष्मीनगरमध्ये आहात ह्याच्यावरती तुमच्याशी किती वेळ बोलायचं ठरतं. तुम्ही जर रेस्टॉरंटला भेटल्यावर तुमच्याशी किती वेळ घालवायचा तुमचा पत्ता काय तर तो पत्ता ही सुद्धा तुमची आयडेंटिटी आहे. तुम्ही जर डिफेन्स कॉलनी हाऊसचा चाणक्यकडून राहत असाल तर तुमचा एकदम स्टेटसच वेळ आहे. त्याच्यावरती कृष्णमूर्तींच्या भूमिकेच्या थोडं बाजूला जाऊन एक पुस्तकाचा संदर्भ देतो. पुस्तकाचं काय चाललंय स्टेटस अँझायटी माझ्यावर तर उल्लेख केला होता पुस्तकाला इथे. त्या लेखक आहेत बोल्टन पहिलं नाव मला आठवत नाही. त्या लेखकाचं नाव आहे बोल्टन आणि त्याने स्टेटस अँझायटी असं लिहिलं आहे आणि त्याने असं म्हटलंय की प्रत्येक समाजामध्ये जरी तिथे वर्णव्यवस्था जातीव्यवस्था नसली तरी अगदी ग्रो कम्युनिटीतल्या समाजामध्ये सुद्धा एक एलिट स्टेटस असतं आणि नॉन एलिट स्टेटस असतं आणि एक मधला स्टेटस आपल्या वर्गाचा असतो हु इज ड्रायव्हिंग हिमसेल्फ टू बी मेंबर ऑफ द एलिट. त्याच्यामुळे एक कम्प्लिटली नॉन एलिट एक हु इज एस्पायरिंग टू बी एलिट आणि तिसरा हु इज एलिट. त्याला इंग्लंड अमेरिकेमध्ये ब्लू ब्लडेड असंही म्हणतात की जो ब्लू ब्लडेड म्हणजे अरिस्टोक्रॅटिक क्लास आहे म्हणजे जुन्या रॉयल्टीशी रिलेटेड आहे तो खऱ्या अर्थाने एलिट आणि नंतर मग न्यू एलिट असे त्याच्यामध्ये अनेक फॉर्म्स तयार व्हायला लागले की जो प्रत्यक्षात रॉयल अरिस्टोक्रॅटिक ब्लडचा नाही परंतु ज्या नोबेल पारितोषिकच मिळाले किंवा ज्याला प्रिन्स्टन मध्ये तो डीन आहे तर मग सावरकर तो त्या ब्लू ब्लडेडपेक्षा सुद्धा पुढे गेला त्यामुळे तो न्यू एलिट तयार होतो आणि असं एक एलिटी स्ट्रक्चर तयार होतं आणि somehow all of us become subservient to the elite and that elite decides for us all policies. मग ती गॅस प्राईस काय असावी हे पण आपण नाही ठरवत. आपण लोकशाही आपण मत देतो आणि आपण मत देऊन काहींना अधिकार देतो की हे तुम्ही ठरवा पण हे तुम्ही ठरवा म्हणणार नसतं ते कसं ठरवायचं माहिती असतं. म्हणून मग ते आणखीन त्याच्यामध्ये ग्रुप तयार करतात ज्याला पूर्वीच्या मंत्रिमंडळामध्ये एम्पॉवर्ड ग्रुप ऑफ मिनिस्टर्स असं म्हणायचं EGOM आणि ग्रुप ऑफ मिनिस्टर्स म्हणजे खरं मंत्रिमंडळ आहे ते निर्णय घेऊ शकतं तरी सुद्धा एक ग्रुप ऑफ मिनिस्टर्स त्या विषयावर निर्णय घेणार तेवढी कमी पडेल म्हणून एम्पॉवर्ड ग्रुप ऑफ मिनिस्टर्स EGOM तयार केला आहे तो निर्णय घेणार आणि तो जो निर्णय घेणार तो काही एलिट सेक्रेटरीज आणि एलिट पीपल नोन फॉर देअर विजडम अशा लोकांच्या आधारे येणार जो निर्णय डेमोक्रेटिकली म्हणून आपण स्वीकार किंवा स्वीकारणार नाही किंवा प्रोटेस्ट करणार नाही. तर त्यांनी असं म्हटलंय की ही अपरिहार्य प्रक्रिया आहे असं त्या बोल्टनचं म्हणणं आहे की एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी मेंबर ऑफ द एलिट बट सम पीपल कॅन ऑर सम पीपल एस्पायर सम पीपल कॅनॉट दे डोंट इव्हन एस्पायर आणि त्याच्यामुळे तो संदर्भ जो तयार होतो तो मी डिसिजन मेकिंग बॉडीमध्ये आहे की नाही. तुम्ही IASची माणसं इथे काही काही असतील किंवा ज्यांनी ओळखीचे असतील किंवा तुमच्या घरात कोणते असतील तुम्ही कोणत्याही IASच्या माणसाला जर प्रश्न विचारला की समजा त्यांनी त्याचं नाव सांगितलं किंवा माझं नाव असते किंवा हळवे
आणि जर त्याला आपण विचारलं ते फडके किंवा ते श्रीनिवासन पण मंत्रालयात होते, ते पण आहेत होते, तो ताबडतोब असं म्हणतो श्रीनिवासन 1972 बॅच किंवा असते 1976 बॅच, आय एम 1968 बॅच. म्हणजे काही नाही तर माझी बॅच ही आय ऑफिसरची आयडेंटिटी कोणाला आय असलेली दुखवलं इच्छिता मला असं ते की सगळ्यांच्या परिचयाची आहे की द फर्स्ट थिंग दे अनाउन्स इज नॉट इन आय, नॉट इवन दी सेक्रेटरी रेव्हेन्यू फायनान्स होम, बट इन कंपॅरिझन विथ अदर व्हॉट इज माय बॅच. जसं ते आयआयटी कोणत्या आयआयटीतला आहे तसं व्हॉट इज माय बॅच. मुद्दा असा यातला की कृष्णमूर्ती असं म्हणतात की तुम्ही ज्या वेळेला एखादी आयडेंटिटी चूज करता वेगवेगळ्या कारणांसाठी असेल त्यावेळी तुम्ही आयडेंटिटी चूज करत नसता, तुम्ही सिक्युरिटी शोधत असता. ही आयडेंटिटी चूज केली की तुम्ही सिक्युअर होता. कशावर सिक्युअर होता? देन यू कन्व्हिन्स युअर सेल्फ दॅट यू आर सुपिरियर टू समबडी अँड समबडी इज इन्फिरियर टू मी. आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही आयडेंटिटी प्रस्थापित करून त्या आयडेंटिटीच्या कोशात तुम्ही राहता. ज्यावेळेला कृष्णमूर्ती सांगतात ते सगळं टेकून द्या, त्यावेळेला आपल्याला कृष्णमूर्ती अनाकर्म्य वाटतात. तर हे सगळं टेकून द्या म्हणजे कशाच्या आधारावर? ह्याच तर माझ्या कुबड्या आहे, हेच तर माझं घर आहे. आणि ते तर सांगतात तुम्ही एका विंडोवर फक्त पाहत आहे, त्या विंडोवरनं तुम्हाला जेवढं दिसतंय तेवढंच तुमचं शहर आहे. तुम्ही ते विंडो बंद करा आणि घराच्या बाहेर या, तोपर्यंत तुम्हाला आकाश दिसणार नाही. आणि समोर किती मोठं मैदान आहे, घराच्या बाहेर पुढे किती खुलं मैदान आहे हे तुम्हाला दिसणारच नाहीये. जोपर्यंत तुम्हाला ते दिसत नाही तोपर्यंत त्या घरामध्ये वादळ फारसं शिरणार नाही, ऊन फारसं येणार नाही, पाऊस जास्त येणार नाही, मी सुरक्षित आहे. आणि खिडकीतनं मी तो पाऊस बघू शकतोय, खिडकीतनं मी ते ऊन बघू शकतोय. आय एम सो सेफ अँड सिक्युअर. आय डोंट वॉन्ट टू गिव्ह अप दॅट सिक्युरिटी. त्याने घराच्या बद्दल झालं, पण सायकोलॉजिकल सिक्युरिटी इज इव्हन मोर हार्मफुल असं त्याच्यामध्ये म्हणतात. आणि ते सगळ्यांना सांगतात त्यांच्या वातावरणात कोणते गिव्ह अप दॅट सायकोलॉजिकल सिक्युरिटी. आणि ती सायकोलॉजिकल सिक्युरिटी ज्या वेळेला ते आपल्याला सांगतात सोडून द्या, आणि ते सांगतात की ती सिक्युरिटी तुम्ही फार उशिरा पिकअप केली, तुम्हाला फार उशिरा कळलंय की तुम्ही आयआयटी फर्स्ट आहात, तुम्हाला फार उशिरा कळलंय की तुम्ही हिंदू आहात किंवा ब्राह्मण आहात किंवा बौद्ध आहात, तुम्हाला फार उशिरा कळलंय की तुम्ही भारतीय आहात का अमेरिकन आहात. तुम्हाला कुठं माहिती होतं जन्माला त्यावेळेस तुम्ही अमेरिकन आहात का पाकिस्तानी आहात का मुसलमान आहात का हिंदू, काहीच माहिती नव्हतं तुम्हाला. यू वेर ऍब्सोल्युटली प्रिस्टीन, crystal in your brain, clear in your brain. The only thing you wanted to know as a child, the only thing you want to know as a child is about the world, about the people around you. म्हणून त्या प्रत्येक खेळण्यात त्याला रस आहे. प्रत्येक गोष्टीला काही तुम्ही त्याला दिलं तरी त्याला तो ते चाचून बघून ते समजून त्याला आकलन शक्ती सारखी तो आकलन करून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून मग भल्या भल्या श्रीमंत बालकांना क्रेशमध्ये मुलं पाठवणाऱ्या कळत नाही की आपण सिंगापूरवरनं जवळजवळ $100 एक फर्स्ट क्लास प्लेन वयवर्षे 3च्या मुलाला आणलं, किंवा एक मोठा टँक आणला $50 की जो ऑटोमॅटिक चालतो. पण तो टँक किंवा ते प्लेन खेळण्याच्या ऐवजी तर 3 वर्षाचा मुलगा फुटका पावसाचा डबा दाखवत असतो. आणि तो त्याला तेच खेळणं त्याला महत्वाचं वाटतं. तो विमानाचं ते असं टँक तो खोलून टाकतो, त्याला ते $100 किंमतच नसते. बिकॉज इज नॉट अवेअर, द चाइल्ड इज नॉट अवेअर that it is worth $100. For that child, the toy that gives him pleasure is important, not the status of the toy. आणि ते जे प्रिस्टीन क्लॅरिटी ऑफ माइंड आहे जी कोणत्या पॉइंटला संपते तिथून आपला सगळ्यांचा ऱ्हास सुरू होतो. आणि आपल्याला तो जो जीवनातला कट ऑफ पॉइंट आहे त्या कट ऑफ पॉइंटवर जायचं नसतं. कारण त्यावेळेला असं वाटतं आपण इन्सिक्युअर होतो. आपल्याला ज्या आईवडिलांनी प्रोटेक्शन दिलं त्या पाळण्यात त्या घरात, ते सगळं प्रोटेक्शन अलॉंग विथ ऑल द सायकोलॉजिकल बर्डन्स आपण घेतलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी जे सांगितलं त्याच्या काही गोष्टी तर मला स्वीकारलं पाहिजे, बाकी गोष्टींबद्दल आईवडिलांचे मतभेद असेल. कोणाचे लग्न करायचे याच्याबद्दल मतभेद असेल, कुठे शिकायला जायचं याच्याबद्दल असेल, अमेरिकेत जायचं की नाही याच्याबद्दल असेल, तिथे सेटल व्हायचं की नाही, ग्रीन कार्ड घेतो काय, हे सगळे मतभेद असतील. पण बेसिक गोष्टी त्या आईवडिलांनी सांगितल्या काय कास्ट बाय रिलिजन माय नेशन व्हॉटेवर, त्या मात्र मी तशा पाहणार आहे. बाकी मी सगळं सोडून द्यायचं आहे. याचं कारण आय एम नॉट ओनली सेल्फिश बट आय एम कंटिन्युअसली सीकिंग सिक्युरिटी टू डिनाय अदर्स देअर राईट ऑफ सिक्युरिटी.
When you are proud of your identity, you are denying somebody else of having their pride in their identity. And therefore there is a conflict. म्हणजे म्हणून त्यांनी असं जे म्हटलं की ते कॉन्फ्लिक्टचं कारण काय आहे? संबंध जगाचे कॉन्फ्लिक्ट आहे. फ्रॉम फॅमिली कॉन्फ्लिक्ट टू वॉर, हे कॉन्फ्लिक्टचं कारण काय? Why don't you go to the root of the conflict? The root of the conflict is your seeking security, and that security creating divisiveness. And our divisiveness is the base of our conflict. And to avoid the divisiveness is to come out of the house in open sphere, completely open space. आणि तिथे कोणी नाही. पाठीमागे पाहिलं तर घर निघून गेलं. तुम्हाला तुम्ही चार्ली चॅप्लिनचा गोल्ड रश सिनेमा जर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये चार्ली चॅप्लिनची जी अवस्था त्या बर्फाच्या ठिकाणी होते आणि त्याला काही जेवायला नसतं, तेव्हा तो त्याचा बूट काढतो आणि त्या बुटाची जी लेस आहे ती तो नूडल्स सारखी चमच्यावरती गुंडावरती नूडल्स सारखी खातो. कुठेही काही नाही, माणसाने आजूबाजूला तो बर्फामध्ये दिसत आहे आणि ही इनसिक्युअर अँड ट्राईंग टू फाइंड सम काइंड ऑफ लिव्हिंग अँड सिक्युरिटी इन दॅट वर्ल्ड. तर त्याचं एक प्रकारचं एक्सटेन्शन हे आपलं सायकोलॉजिकल लाईफ आहे. आणि ते सायकोलॉजिकल लाईफ आपल्याला सोडायचं नाही म्हणून आपण असं म्हणतो कृष्णमूर्ती आला चाललेली आहे. ऍक्च्युली आपल्याला ते जे सांगतायत व्हॉट इज नॉट टू डू वी डोंट वॉन्ट टू डू बिकॉज वी आर आउट. आणि म्हणून त्यांना म्हणतात की म्हणून पहिल्यांदा काय व्हायला लागेल, नॉट ओनली व्हायलेस कॉन्फ्लिक्ट, मग त्याचा त्या आयडेंटिटीशी संबंध आला, मग त्या डिव्हिजनशी संबंध आला आणि मग ते म्हणतात की शेवटी ते फंडामेंटली गोष्टी उरतात. यू आर फिअरफुल ऑफ समथिंग. अँड व्हॉट इज दॅट? व्हाय आर यू अफ्रेड? व्हाय आर यू फिअरफुल ऑफ समथिंग? तर ते म्हणतात की कशावर न घालवणार एखादा माणूस शेवटी, म्हणजे आपली नोकरी जायला न घालवलेला माणूस, घरातल्या कलांना न घालवलेला माणूस, हा शेवटी एका पॉईंटला येतो की ही फिअरफुल ऑफ डेथ or he is fearful of somebody whom he loves, that person may leave for her. म्हणजे मग तो विरह, प्रेमबंध, मृत्यू अशा सगळ्या गोष्टी वेगळ्या भीत्या तयार करतो. आणि त्यांचं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये एके ठिकाणी की द फिअर विच इज नॉट देअर इन ऍक्च्युअलिटी, इट इज अँटिसिपेटेड ऑर इमॅजिन फिअर. एव्हरीबडी इज गोइंग टू डाय. देयर इज नो क्वेश्चन ऑफ अकॉर्डिंग टू हिम. Therefore, fear of death, everybody is going to die. But the fear of death is among the living, not only among the cancer patients or among the terminally ill. The fear of death is among all those who are healthily living. So he is the fear. So the fear of somebody whom you love will go away. That fear is there when that somebody who loves is with you. त्यावेळेला तुम्हाला ती भीती आहे. You are having a good general manager job or bank manager job, branch manager job, something, MD, and still you are afraid that the global economic crisis might hit the company and you may lose the job. You are in same job at that point of time. You are anticipating fear. You are imagining fear. And त्यामुळे जी fear प्रत्यक्षात तुम्हाला नाहीये ती fear तुम्ही निर्माण करता and go into that trap. त्यांचं म्हणणं त्याचं असं आहे की that fear also provides you security. Even that fear provides you some kind of identity that I have this and I am likely to lose this. म्हणजे I have this identity which I am likely to lose this and therefore I have this fear. आणि म्हणून त्याच्या अनेक भाषांमध्ये असं तरी म्हटलं, अनेक प्रकारे म्हटले. त्यामुळे खूप लोकांना असं वाटतं की ते सगळ्या भाषांमध्ये तेच मोठे मागतात. एका अर्थाने ते खरं आहे, एका अर्थाने ते खरं आहे. परंतु जसं एखादा उत्तम कीर्तनकार एकच मुद्दा घेऊन तो पूर्वरंग आख्यानाने उत्तररंगामध्ये खुलवून वेगवेगळ्या प्रकारे म्हणतो, तशा प्रकारे कृष्णमूर्ती सांगतात. आणि त्याचं वैशिष्ट्य दुसरं असं आहे की एवढी व्याख्यानं तिथे आहेत किंवा एवढे तिथे लेख आहेत स्वामींच्या डायरीतले वगैरे, तुम्हाला कुठेही गौतम बुद्धाने म्हटल्याप्रमाणे, येशू ख्रिस्ताने म्हटल्याप्रमाणे, शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे, वेदांत म्हटल्याप्रमाणे, बायबलमध्ये म्हटल्याप्रमाणे, सॉक्रेटिस किंवा प्लेटोने म्हटल्याप्रमाणे, बर्ट्रांड रसेलने किंवा सिग्मंड फ्रॉइडने म्हटल्याप्रमाणे तुम्हाला कुठेही दिसणार नाही. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की कोणी काय म्हटलेलं ते सगळं आहे. आजचा प्रश्न असा आहे की आर यू गोइंग टू एक्सप्लोर इन टू युअर ओन लाईफ अँड हाय यू अलाउ युअर
to become a second-hand, subservient and inhuman human being. Why do you allow yourself that? हे तुम्हीच एक्सप्लोर करू शकता. म्हणून ते प्रत्येक भाषणामध्ये नेहमी सांगतात की मी तुम्हाला मार्गदर्शन नाही करणार. लेट अस एक्सप्लोर टुगेदर आवरसेल्फ व्हॉट इज रॉंग विथ अस. आणि त्यामध्ये स्वतःला म्हणतात आणि ते आवर्जून प्रत्येक वेळेस सांगतात, प्लीज डोंट लुक ॲट द स्पीकर ॲज अ गाईड ऑर ॲज अ फिलॉसॉफर. आय एम नॉट युअर गाईड, आय एम नॉट युअर फिलॉसॉफर. You are with the speaker at the same level, and we are exploring what is the problem, not with you or with me, but with this world. आणि मग त्याच्यामध्ये ते सगळे मुद्दे वाटतात. ज्या मुद्द्याबद्दल आता सगळीकडे एन्व्हायरमेंटच्या निमित्ताने चर्चा आहे त्याबद्दल ते मांडताना असं म्हणतात की ऍक्च्युली वेअर इज द क्वेश्चन ऑफ एन्व्हायरमेंटल डिस्प्यूट. एन्व्हायरमेंटल डिस्प्यूट इज सिम्पल बिकॉज सम पीपल कन्सिडर this type of development is essential even at the cost of little bit of environmental damage. Whereas some people do not want to have even that much environmental damage. तर ते म्हणतात बेसिकली तुमचा वाद कशावर आहे? वाद याच्यावर आहे की प्रगती म्हणजे काय. बरं, ते प्रगती म्हणजे काय आणि भौतिक सुख म्हणजे काय ह्याच्याबद्दल चर्चा करताना असं कधी म्हणत नाही, असं कुठेही त्यांनी म्हटलेलं नाही की तुम्ही गांधीवादी पद्धतीने म्हणजे पंचायतीच्या साध्या पद्धतीने असं ते म्हणत नाही, कुठेही म्हणत नाही. He used to wear very elegant European dress with tie and three-piece suit. Very elegant. He was extremely handsome and he used to live not lavishly, never lavishly, but decently. आणि त्याच्याबद्दल त्यांनी अशा प्रकारची सिम्प्लिसिटी ॲडव्होकेट केलेली आहे गांधीजीच्या विरोधाच्या पद्धती. त्याचप्रमाणे लॅव्हिश लाईफने त्यांनी ॲडव्होकेट केलेलं आहे. त्यांनी साहित्य वाचवलं असेल मग त्यांचे संगीत आणि साहित्य सगळं त्याच्याकडे मॅथमॅटिक्स त्यांना ब्रेन रिसर्चच्या बद्दल सगळ्यात जास्त न्यूरोसर्जन त्यांच्याबरोबर चर्चा करायचे. ते न्यूरोसर्जनला विचारायचे अनेक वेळा त्यांच्या त्या व्याकरणामध्ये किंवा चर्चांमध्ये आहे की तुम्हाला मेंदूमध्ये असं काय कुठे सापडलंय का की लव, फिअर या गोष्टी एक्झॅक्टली हाऊ दे ऑपरेट इन ब्रेन. वाय डोंट यू सर्च दॅट. किंबहुना आता आपण असं निश्चितपणे म्हणू शकतो जगातले कित्येक न्यूरोसर्जन आणि कित्येक कॉम्प्युटर सायंटिस्ट have taken lead from Krishnamurti to do some research in areas of brain which are otherwise not easy to locate. They are actually conducting research on the basis of hypothesis or questions generated by Krishnamurti. आणि म्हणून कृष्णमूर्तींच्या आपल्याला म्हणून त्यांना ते अनाकर्ण्य वाटत नाही, न्यूरोसायंटिस्टला ते अनाकर्ण्य वाटत नाही, ते फिजिसिस्टला अनाकर्ण्य वाटत नाही. ते जे कॉस्मिक सायन्सचा विचार करणारे लोक आहेत त्यांनाही ते ॲस्ट्रोफिजिक्सच्या लोकांना ते अनाकर्ण्य वाटत नाही. ते अनाकर्ण्य त्यांना वाटतात ज्यांना दे फिअर द बेसिक फिलॉसॉफी ऑफ लाईफ विच दे हॅव इन्कल्केटेड फ्रॉम समवेअर एल्स अँड प्रिटेंड ॲज इट इज देअर. त्यांना भीती वाटते, तर त्यांचा जो सिक्युरिटीचा प्रश्न असतो. आणि शेवटचा मुद्दा मला तुम्ही सांगून थांबतो तो असा की अल्टिमेटली वी आर ऑल फेस्ड विथ सम ऑफ द प्रॉब्लेम्स विच perhaps will never be resolved or partly resolved. What is the relationship between brain, mind, consciousness and intelligence? ह्या चौघांचं एकमेकांशी काय नातं आहे हे आपल्याला अजून उलगडलेलं नाही, कधी उलगडलेलं माहिती नाही. कारण त्यातला साधा प्रश्न असा आहे की ज्यावेळेला आपण असं म्हणतो की माझं एक मन मला हे सांगतंय, दुसरं मन मला ते सांगतंय. खरं म्हणजे दुसरं नाही, ऍक्च्युली 5-6 मन असतात. एक मन एक सांगत असतो, दुसरं तिसरं सांगत असतो. त्यामुळे आपण फक्त एक मन दुसरं माणसं म्हणतो तसं नाही. इट इज नॉट सो डायरेक्टिंग, इट इज मच वायडर दॅन. आणि त्यामुळे हे जे मनाचे जे खेळ म्हणूया एका अर्थाने चांगल्या अर्थाने हे जे आहे हे ऑपरेट फ्रॉम वेअर. व्हॉट इज दी एपिसेंटर ऑफ दॅट मेंटली कन्व्हर्शन. तो एपिसेंटर कुठे आहे? आपल्याला मनात येणारा विचार ह्याचा नक्की उगम काय, कोणताही विचार असेल ह्याचा नक्की उगम काय. आणि ज्यावेळेला आपण म्हणतो ह्या विचाराचा उगम कृष्णमूर्तींच्या भाषेमध्ये आपण शोधला आणि इथे मिळाला, त्याच वेळेला त्याच्याबरोबर विरोधी दुसरा विचार आपल्या मनामध्ये यायला लागेल आणि त्याचा उगम काय तोही कळत नाही. आत्ताच्या वैज्ञानिक संशोधनामध्ये एक संदर्भ सांगतो. लेटेस्ट सायंटिफिक अमेरिकन माहिती बहुतेकांना माहिती असेल, अमेरिकेचं प्रसिद्ध इंग्लंडमधलं सायंटिफिक अमेरिकन माइंड नावाचं मासिक प्रसिद्ध होतं. त्याचं नाव सायंटिफिक अमेरिकन
the mind, and that deals with mind, brain, neurology, consciousness वगैरे. तर लेटेस्ट इश्यू ऑफ सायंटिफिक अमेरिकन आपल्या अतुल देवगौतांनी मला परवा पाठवला तो अंक. त्याच्यामध्ये एक विषय आहे आणि तो अगदी डायरेक्टली आत्ताच्या रिसर्चवरती आला गेला म्हणजे लेटेस्ट, आणि ते डायरेक्टली त्यातले सगळे मुद्दे कृष्णमूर्तींच्या विचारांशी जोडणारे आहे. त्यांनी असं म्हटलंय, त्या प्रश्न असा विचारलाय संशोधनाचा, ते सायंटिफिक पुस्तक माझं काय, व्हाय डू वी हॅव हॅबिट्स. साधा प्रश्न आहे, व्हाय डू वी हॅव हॅबिट्स. आपल्याला सवयी का असतात आणि त्या सवयी आपण सोडत नाही का करू शकत नाही. मग त्याची छोटी छोटी उदाहरणं घेतले लेखाच्या सुरुवातीला. बहुतेक दारूची सवय असल्या माणसांना मान्य असतं की दारूची सवय चालले नाही आणि ते सगळं नव्हतं करणार, ते सोडून द्यायचं. तर सिगरेट पिण्याला वर्ष झालं काय नाही, सोडून द्यायला. तुम्ही 35 वर्ष होता तर सोडून द्यायला पाहिजे. आपण म्हणून कंटिन्यूअस विथ दॅट हॅबिट, वेदर इज ड्रिंकिंग ऑर स्मोकिंग ऑर व्हेरियस हॅबिट. पण ते तिथे थांबलेलं नाही. ते म्हणजे काही माणसाचे सवयी आणत असतात, ते घराला कुलूप लागल्यानंतर परत वरती येतात तर कुलूप टक्के लागले की नाही म्हणून पाहतात. कित्येक वेळा घरामध्ये जाताना गॅस बंद करून जातात, पण त्यांना वाटतं बहुतेक गॅस बंद झाले नाही तर परत गॅस बंद झाला की नाही बघतात. कित्येक वेळा त्यांना फॅन जाताना बंद करतात तर वाटतं फॅन चालू करा परत येतात. अशा अनेक, ज्याला आपण संस्थांमध्ये भ्रमिष्ठपणा म्हणतो, अशा अनेक तरीके सवयी फक्त दारू स्मोकिंग अशा नाही, सगळे माणसाच्या सगळ्या दैनंदिन जीवनामध्ये इतक्या प्रकारच्या सवयी दडलेल्या असतात की त्यांना आपण सवयी हे सुद्धा मानत नाही. म्हणजे कोणती वस्तू कुठे ठेवायची ह्याच्याबद्दल व्यवस्थित माणसाचा असलेला आग्रह आणि अव्यवस्थित माणसाची असलेली बेपरवाई यांच्याबद्दलचा कॉन्फ्लिक्ट कित्येक घरामध्ये व्यवहार पाहिला. अव्यवस्थितपणा आणि व्यवस्थितपणामधला संघर्ष खूप तीव्र होऊ शकतो. तुम्ही जर ऑड कपल नावाचा सिनेमा पाहिला वॉल्टर मॅथ्यू जॅक रेमनचा, तर त्याच्यावरती डायव्हर्स आहे ऍक्च्युअली. त्या सिनेमाची स्टोरी त्या सगळ्या घटनेवर आहे. अव्यवस्थित बायको आणि व्यवस्थित नवरा त्यांच्या कॉन्फ्लिक्टमध्ये. मग तो सुद्धा काय असं प्रचंड व्यवस्थितपणा नाही, खूप 2 BHK मध्यवर्गाचं कुटुंब. मुद्दा तो सायंटिफिक अमेरिकनच्या व्हाय ह्युमन बिईंग्स कॅनॉट गिव्ह अप हॅबिट्स अँड व्हॉट आर द हॅबिट्स. म्हणजे रस्त्यावरती चालताना कोणत्या पद्धतीने चालायचं, कोणत्या फुटपाथवरून कसं चालायचं, कोणाला कसं ॲवॉर्ड, कित्येक अशा सवयीची त्यांनी साधी साधी उदाहरण दिले. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ह्या सवयी त्या माणसांना आपल्याला ही सवय असं कोणी दाखवून दिल्यानंतर ह्या आपल्याला सवयी नक्की कशामुळे लागल्या हे पण कळत नाही. म्हणजे अगदी साध्या इस्त्रीचे कपडे घालण्याच्या संबंधात, शर्टाच्या बटन लावण्याच्या संबंधात, बारीक सारीक पर्टिक्युलर गोष्टीबद्दल माणूस स्वतःला सारखा सवय लावून घेत असतो. तो प्रश्न जो कृष्णमूर्तींनी विचारला की ॲट विच पॉइंट यू लर्न दॅट युअर हिंदू ऑर युअर मराठा ऑर मुस्लिम ऑर ख्रिश्चन, तसा त्या सायंटिफिक अमेरिकन विचारला ॲट विच पॉइंट यू पिकअप अ हॅबिट अँड यू पिकअप अ हॅबिट अँड वॉन्ट टू गिव्ह अप अँड डोंट गिव्ह अप ऑर कॅनॉट गिव्ह अप. तर हे सगळं वादळ कसं होतं तुम्हाला, हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. एक त्यांचं कन्क्लुजन त्यांनी खरं सांगणार नव्हतं, कारण ते सांगितलं तर मग तुम्हाला तुम्ही जे करताय ते आपण बरोबर करतो असं वाटतं, म्हणून ते सांगणार नव्हतं. पण ते शास्त्रीय संशोधन आहे म्हणून ते सांगू शकतो. त्यांनी असं म्हटलंय की perhaps only 1% out of 100,000 or more can give up the habit he has acquired. He doesn't know from where. Most people may try hard, but they cannot give up. आणि याचं कारण तो त्यांच्या संपूर्ण शरीर आणि मन, ही जी बॉडी माइंड ड्युअलिटी आहे, त्या बॉडी माइंड ड्युअलिटीचा असा भाग झालेली आहे की दॅट बॉडी हॅज acquired all the habits of mind and then that body dictates terms to its mind to behave accordingly. And त्यामुळे sometimes mind tells the body and then body tells the mind. ते त्याच्याबद्दल एक तो विनोद आहे, एक दारुडा असतो, तो त्याचे मित्र ठरवतात की आपण दारुडा शाळांची बंद झाली काय चाललाय ना आपल्या बरोबर पैसे किती जातात, वेळ जातो, आपल्याला डोकं ज्ञानावर राहत नाही, म्हणून मग तो मित्र म्हणतो ठीक आहे उद्यापासून सोडूया. तर परत तो त्या उद्याच्या ठरलेल्या बारमध्ये परत जातो. तर तो एकटाच जातो, कारण दुसऱ्या माणसाने स्वीकार करतो की आता सोडले, तो जातच नाही बारमध्ये, पण हा जातो, सवयीनेच जातो आणि तिथे बसतो. तर तो वेटर म्हणतो काय झाला, तुमचा मित्र नाही आला,
नाही त्यांनी तर करून दिली. मग तुम्ही आलाय? हा नाही, मग आता मी असं करतो, मी त्याचीच फिरतो, तू मला देऊ नको, तू त्यालाच जाऊ दे. त्याने सोडलीच आहे, मी पण सोडतो, मी त्याचीच जाऊ देतो. असं तरी त्या विरोधात जरी म्हटलं असलं तरी त्याच्यावरला माणूस सेल्फ डिसेप्शन कोणकोणत्या पातळीवरती साठा करत असतो त्या हॅबिट्सच्या फॉर्ममध्ये. ऍक्च्युली ते सायकोलॉजिकल रिसर्च जरी असलं तरी प्रत्यक्षात ते कृष्णमूर्तीच्या तत्वज्ञानाची अशा कारणाने जोडलं गेलेलं आहे की आवर एंटायर लाईफ, आवर एंटायर बिहेवियर इज नॉट गव्हर्न बाय अस, वी थिंक वी गव्हर्न. जे आपलं मत आहे असं आपण मानतो ते आपलं मत नाहीये. जो आपला विचार आहे असं म्हणतो तो आपला विचार नाहीये. जो आपला सिद्धांत आहे असं म्हणतो तो आपला सिद्धांत नाही. वी आर ऑल बॉरोइंग फ्रॉम 1000 years of influences on us and still we pretend that we are original. ते म्हणले की बाकी ओरिजिनॅलिटी तुम्ही काहीही सोडू नका, तुम्ही सायन्समध्ये संशोधन करा, कलेमध्ये प्रगती करा, परंतु अनलेस यू गिव्ह अप युअर सेकंड हँड एक्झिस्टन्स you won't be free from all conflicts, all wars, all prejudices, and therefore it is necessary to explore within rather than explore without. आणि explore within ही गोष्ट कठीण असल्यामुळे आपल्याला ते अनाकलनीय वाटतात. खरं म्हणजे ते तेवढे अनाकलनीय नाहीये, आपली आकलन शक्ती कमी पडते म्हणून ते अनाकलनीय वाटतात. आपण आपली आकलन शक्ती म्हणजे आपली संशोधन वृत्ती स्वतःकडे आणि स्वतःच्या खोल विचारात जाण्याची संशोधन वृत्ती वाढवली तर कृष्णमूर्तीकडे वाचायची गरज लागणार नाही, त्यामुळे अनाकलनीय असण्याची गरज लागणार. धन्यवाद.